मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन्स यावर्षी पहिल्या 7 मॅचेसमध्ये सलग 7 विजय. संपूर्ण IPL मध्ये निव्वळ दहशत. सगळ्यांना वाटत होतं की मागच्या वर्षी राहिलेलं काम यावर्षी पूर्ण होणार, पहिली ट्रॉफी येणार. पण अचानक असा डाऊनफॉल आला की शेवटी प्लेऑफच्या रेसमधूनच बाहेर. पंजाब किंग्स सोबत यावर्षी जे झालं ते ऐतिहासिक आहे, आश्चर्यजनक आहे आणि लाजिरवाणं सुद्धा. श्रेयस अय्यर सारखा शांत आणि हुशार कॅप्टन, रिकी पॉन्टिंग सारखा अनुभवी कोच, यंग प्लेयर्सचा आत्मविश्वास आणि सुरुवातीपासूनच दिसणारी जिंकण्याची भूक आणि ऑलमोस्ट प्रत्येकाचा जबरदस्त फॉर्म. सीझनच्या सुरुवातीला पंजाब जेव्हा सलग 7 मॅचेस जिंकली तेव्हा फक्त फॅन्सच नाही तर क्रिकेट एक्सपर्टसुद्धा म्हणायला लागले होते की यंदा पंजाबला थांबवणं अवघड आहे. पण मग असं काय झालं की सीझन संपल्यावर पंजाब टॉप 4 मध्ये सुद्धा क्वालिफाय करू शकली नाही. नेमकी पंजाबची गाडी रुळावरून कधी घसरली, या व्हिडिओत सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. IPL मध्ये किंवा एकंदरीतच क्रिकेटमध्ये एक गोष्ट खूप निर्दयी आहे की इथे मोमेंटम एका क्षणात बदलतो आणि पंजाबसोबत नेमकं तेच झालं. सुरुवातीला जे फॅक्टर्स टीमला स्ट्रॉंग वाटत होते तेच पुढे जाऊन त्यांचे सर्वात मोठे वीकनेस ठरले. पंजाब जेव्हा सलग मॅचेस जिंकली तेव्हा पंजाबच्या खेळात एक प्रकारचा फाजील आत्मविश्वास दिसायला लागला. जसं काही आता ते कोणताही सामना जिंकू शकतात, कोणताही स्कोअर चेज करू शकतात आणि इथूनच टीमचं बॅलन्स ढासळायला सुरुवात झाली. एक काळ असा होता जेव्हा पंजाबची बॅटिंग पाहून समोरचे बॉलर्स घाबरायचे. पॉवर प्लेमध्ये प्रियांश आर्या ज्या पद्धतीने रन्स करत होता ते पाहून लोक त्याला पुढचा सुपरस्टार म्हणायला लागले होते. पण IPL मध्ये एकदा तुमचा गेम समोरच्यांना समजला की तुम्हाला स्वतःला बदलावं लागतं आणि पंजाबचे बॅट्समन इथेच अडकले. विरोधी टीम्सनी प्रियांशचे वीक पॉईंट शोधले, त्याला लवकर आउट करायला सुरुवात केली आणि पंजाबची सुरुवातच कमजोर होऊ लागली. मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर एकटा झुंजत राहिला, पण प्रत्येक मॅच एकट्याने जिंकणं शक्य नसतं. मार्कस स्टॉयनिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या, अनुभव, ताकद, आक्रमकता सगळं होतं त्याच्याकडे, पण ना त्याची बॅटिंग चालली ना बॉलिंग. कूपर कॉनली, नेल वडेरा, शशांक सिंग सगळ्यांनी चमक दाखवली, पण अधूनमधून कन्सिस्टन्सी अजिबात नाही. आणि IPL मध्ये सातत्य नसलं की टीम कितीही मजबूत असली तरी शेवटी कोसळतेच. पण पंजाबचं खरं नुकसान केलं ते त्यांच्या फिल्डिंगने. काही वेळा तुम्ही मॅच बॅटिंगने किंवा बॉलिंगने जिंकत नाही तर एका कॅचने जिंकतात. कॅचेस विन द मॅचेस. आणि पंजाबने यावर्षी कॅचेस सोडण्याचा अक्षरशः रेकॉर्ड केला. 56 पैकी 16 कॅचेस सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं. चहलसारखा बॉलर बॅट्समनना वारंवार फसवत होता पण मागे कॅचेस सुटत होते. कल्पना करा, हेनरिक क्लासन सारखा बॅट्समन जीवनदान मिळाल्यानंतर काय करू शकतो. ईशान किशनला चान्स दिल्यावर तो मॅच कसा पलटवू शकतो. पंजाबने हे सगळं प्रत्यक्ष अनुभवलं आणि गंमत म्हणजे रिकी पॉन्टिंग सारखा जगातला एक महान फिल्डर कोच असताना पंजाबची फिल्डिंग इतकी खराब असणं स्वतःमध्येच एक विरोधाभास होता. शशांक सिंगला फिल्डिंगमध्ये लपवावं लागणं हेच दाखवत होतं की टीमच्या बेसिक गोष्टी किती कमजोर झाल्या आहेत. बॉलिंगमध्ये पंजाबची अवस्था फार वेगळी नव्हती. अर्शदीप सिंग जो पंजाबचा सर्वात मोठा मॅच विनर मानला जातो तो यावेळी स्वतःच कुठेतरी हरवलेला वाटत होता. त्याच्या बॉलिंगमध्ये धारच दिसत नव्हती. त्यात मैदानाबाहेरचे वाद, तिलक वर्माला उद्देशून केलेली कमेंट, सोशल मीडियावर झालेली टीका हे सगळं टीमचं लक्ष विचलित करत गेलं. BCCIने प्लेयर्सना सोशल मीडिया आणि व्लॉगिंगपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता आणि पंजाबच्या काही खेळाडूंनी तो पूर्णपणे दुर्लक्षित केला. पंजाब किंग्सच्या सोशल मीडिया हँडलवरून इतर टीम्सना डिवसणारे व्हिडिओज, RCBला ट्रोल करणं, मन मोठं म्हणून पॉईंट्स दिले अशासारख्या पोस्ट करणं हे सगळं करताना मजेशीर वाटत होतं. पण जेव्हा पराभव सुरू झाले तेव्हा तेच कंटेंट लोकांच्या रागाचं कारण बनले. IPL मध्ये लोक फक्त क्रिकेट नाहीत बघत, ते ॲटिट्यूडसुद्धा बघतात आणि पंजाबचा ॲटिट्यूड लोकांना खटकायला लागला होता. स्पिन बॉलिंगचा विषय तर अजूनच विचित्र होता. युजवेंद्र चहल पंजाबचा मेन स्पिनर, पण त्याच्यावरचा विश्वाससुद्धा टीमला अर्धवट. हरप्रीत ब्रारला चान्सच नाही. पंजाबच्या स्पिनर्सनी संपूर्ण सीझनमध्ये फक्त 59 ओव्हर्स टाकले. आजच्या T20 क्रिकेटमध्ये जिथे मिडल ओव्हर्समध्ये स्पिन बॉलिंग मॅच फिरवते तिथे पंजाबने स्पिन डिपार्टमेंट जवळपास इग्नोरच केलं आणि परिणाम पंजाबच्या बॉलर्सनी तब्बल 9 वेळा 200पेक्षा जास्त रन्स दिले. हा आकडा खरं तर एका प्लेऑफच्या दावेदार टीमसाठी लाजिरवाणा होता. त्यातच होम ग्राउंड बदलण्याचा निर्णय. मोहालीमध्ये टीमला कंडिशनची सवय होती पण काही मॅचेस मुल्लनपूर, काही धरमशाला, सतत बदल. धरमशालात बॉल वेगळा वागतो, वारा वेगळा असतो, परिस्थिती वेगळी असते आणि पंजाबला त्या परिस्थितीशी जुळवून घेता आलंच नाही. स्वतःचं घर सोडणं पंजाबला खूप महागात पडलं. पण या सगळ्याच्या शेवटी सर्वात दुःखद गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे श्रेयस अय्यरचा प्रयत्न. कारण तो एकटा का होईना शेवटपर्यंत लढत राहिला. कॅप्टन म्हणून, बॅट्समन म्हणून तो टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहिला. पण क्रिकेट हा काही एकट्याचा खेळ नाही आहे आणि जेव्हा बाकीचे प्लेयर्स तुमच्यासोबत उभे राहत नाहीत
तेव्हा कितीही चांगला कॅप्टन असला तरी तो टीमला एकटाच वाचवू शकत नाही. सलग 6 मॅचेस पंजाबने हारल्या. शेवटची एक मॅच अय्यरच्या शतकामुळे जिंकली खरी, पण तोपर्यंत इतर टीम्स खूप पुढे निघून गेल्या होत्या. शेवटी पंजाबला मुंबईवर डिपेंड राहावं लागलं, पण राजस्थानने मुंबईला हरवलं आणि एका क्षणात पंजाबचं सगळं संपलं. सलग 7 विजयांनी तयार झालेलं स्वप्न काही आठवड्यात तुटलं आणि पुन्हा एकदा पंजाब किंग्स ट्रॉफीशिवाय घरी परतली. आता प्रश्न फक्त एवढाच उरतो की पंजाब खरंच दुर्दैवी आहे की यावर्षी फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय. हीच टीम, हेच कॉम्बिनेशन, दमदार परफॉर्मन्स आणि मागच्या वर्षी फायनलपर्यंत मजल मारलेली टीम यावर्षी लीग स्टेजमध्ये इतक्या शर्मेने बाहेर पडते, ही गोष्ट एक क्रिकेट फॅन म्हणून लवकर पचनी पडतच नाही. सगळं काही परफेक्ट असूनही पंजाबची पहिली ट्रॉफी अजूनही त्यांच्यापासून दूरच आहे. त्यांचं हे स्वप्न पुढच्या वर्षी तरी पूर्ण होणार का, हे आता पुढच्याच वर्षी कळेल. तुम्हाला पंजाबच्या या परफॉर्मन्सविषयी काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावं बत्ती.